सांगायची आहे की ज्यावेळेस आपण भोजन करतो ना, भोजन करत असताना आपण ज्या ताटामध्ये भोजन करतो त्या ताटामध्ये आपण हात नाही धुवायला पाहिजे. काय नाही केलं पाहिजे? हात नाही धुतला पाहिजे. का नाही धुतला पाहिजे? कारण आपण हा एक यज्ञ करतो. भोजन म्हणजे काय? वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते. काय? सहज हवन होते नाम घेता काचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म. लक्षात आलं? हे काय आहे? वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते. पण कधी होतं? आपण त्या जेवणाऱ्या ताटामध्ये हात धुवायचा नाही. बघा ना, आधी ते ताट आपण त्या ताटामध्ये जेवायला घेतलेलं असतं, ताटामध्ये जेवायला घेतलेलं असतं आणि त्याच ताटाला जेवण आपण करतो. त्या ताटामध्ये जेवण आपण करतो, आपण त्यातलं अन्न आपण खातो आणि नंतर त्याच ताटाची आपल्याला घिन्ना येते का नाही? अरे ते खरकट ताट आहे, बाजूला लोट म्हणतो का नाही आपण? खाल्लं कोणी त्याच्यात? त्याला साफ कोणी केलं? आपणच. परंतु आपण खाल्लं तरी आपण काय म्हणतो? बाजूला लोट. ते खराब ताट जवळ नको ठेवू. त्याच्यात अन्न खातो. त्याच्यात पण ते यज्ञ कर्म आहे. आपण जे अन्न सेवन करतो ना, आपण अन्न सेवन करत असताना ते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. काय आहे?